रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर मी गेले होते वारीला आणि आज आमचा दुसरा दिवस होता आणि पहाटे मस्त भजन चालू होतं. काकड आरती असते तशी. पण मी काय उठले नव्हते. मी डायरेक्ट 10 वाजता उठले होते, कारण माझी मॉर्निंग 10 वाजताच उठत होते. मी कुठेही जाऊ दे. त्यानंतर आम्ही रेडी झालो होतो. लहान पोरांना रेडी करायला घेतलं होतं माझ्या आत्याने, कारण आम्हाला जायचं होतं माऊलींच्या दर्शनाला. आणि प्रत्यक्षात दर्शन घेणं पॉसिबल नव्हतं, कारण खूप सारी गर्दी होती. आमचं ठरलं होतं मग दर्शन घ्यायचं आणि त्यालासुद्धा भरपूर गर्दी होती, आम्हाला माहिती होतं. पण ऑप्शन नव्हतं, माऊलींचं दर्शन तर घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही निघालो होतो. चाललो होतो तर एवढी गर्दी होती की रसद लोक अशी चालून पण देत नव्हती. आमच्या बिल्डिंग खालून फक्त निघालो होतो तेव्हा एवढी पब्लिक होती. तर विचार करा आम्ही मंदिरापाशी गेल्यावर किती पब्लिक असेल. आणि मी मोबाईल काढला होता, व्हिडिओ रेकॉर्ड करत होती, म्हणून माझ्या आत्यासारखी मला मारत होती रस्त्यामध्ये. त्यानंतर आम्ही पोहोचलो अर्ध्या रस्त्यात. तिथे आली होती पालखी. आणि पालखीच्या मागे एवढी पब्लिक होती ना की डायरेक्ट आम्ही कोपऱ्यात झाडला होता, कारण आम्हाला माहिती होती ही पब्लिक आम्हाला काय पुढे जाऊन देणार नाही. रोडच्या ह्या बाजूने त्या बाजूला सुद्धा लोक जाऊन देत नव्हती, कारण त्यांचं पण बरोबर होते, खूप दिवसापासून चालत आले होते आणि आमच्यामुळे किंवा इतर सगळ्या पब्लिकमुळे त्यांना अडथळा नको होता. त्यामुळे पोलिसांनी सांगितलं होतं की बाकीच्या पब्लिकने एका बाजूला थांबा. ही पालखी होती संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी होती, जी इतकी सुंदर दिसत होती ना ती पालखी. खूप आम्हाला दर्शन घेता नाही आलं, कारण खूप गर्दी होती आणि धक्काबुक्की झाली होती. म्हणून आत्याने काय आम्हाला तिथपर्यंत जाऊन दिलं नाही. आणि पोलिस सांगत होते की नका जाऊ, ते लोक ढकलतील. पण मग आम्ही शक्यतो नाहीच गेलो. त्यानंतर आम्ही गेलो माऊलींच्या मंदिरापाशी, नामदेव पायरीपाशी. आणि तिथे इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं ना की मनच भरत नव्हतं बघून. त्यानंतर पश्चिम दरवाजाच्या इकडनं एवढी गर्दी होती ना अफाट. आणि मग आम्ही गेलो मुखदर्शनाला गेलो. ती लाईन होती गोपाळपुरापासून. आणि एवढा ऊन पडला होता ना, पंढरपूर सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी खूप पाऊस होता. आणि माऊलींना एवढी काळजी होती त्यांच्या भक्तांची ना की त्यांनी अजिबात पाऊस पडून दिला नाही. आणि एवढा ऊन असल्यामुळे ना आम्ही आणि माझ्यासोबतचे वारकरी जेवढ्या होत्या ना, आम्ही सगळ्यांनी स्कार्फ घेतले विकत आणि तोंड बांधलं होता. आणि मी सोबत हजमोला नेला होता. काय माहिती का मला ना सारखं काही ना काही खायला हवं होतं आणि मला माहिती होतं थोडं पुढे गेल्यावरती दुकानं नसतील, म्हणून मी हजमोला नेला होता सोबत. आणि मग माझ्या यासोबतच्या भरपूर लेडीज होत्या. आम्ही तोंड सोडलं होतं का ते व्हिडिओ काढण्यासाठी. आणि इतकं ऊन पडलं होतं ना की कंटिन्युअसली तोंड बांधावं लागत होतं. आणि रस्त्यात ना प्रत्येकजण कोणी प्रसाद देत होता, कोणी काय देत होतं. म्हणजे असं खाण्यासाठी लोक दान करत होते तिथं लाईनीमध्ये, कारण गोपाळपुराच्या भरपूर पुढे लाईन गेली होती. गोपाळपुरापासून आम्ही लाईनीला होतो आणि रस्त्यात मस्त भजन करत आम्ही पुढे चाललो होतो, कारण रस्त्यात दुसरं काहीच करू शकत नाही. पंढरपुरात अजिबात नेटवर्क नव्हता, कोणालाच नेटवर्क नव्हता. त्याच्यामुळे सगळेजण भजनामध्येच रमलेले होते. आणि हा पूल तर सगळ्यांना माहिती असेल, जो पत्र्याचा पूल आहे, म्हणजे जे वारकरी आहेत त्यांना माहितीच असेल. यावरून जाताना मला एवढं घाण भीती वाटत होती ना, आई शपथ मला सारखं वाटत होती मी पडते की काय, एवढी भीती मला वाटत होती. आणि रस्त्यात एक जणाने ना आम्हाला ती पुरी आणि भाजी दिली होती आणि इतकी चव होती ना तिला खूपच. आणि आम्ही मुखदर्शनासाठी एवढे घाईघाईत चाललो होतो, सारखे पळत जात होतो. मुखदर्शनासाठी गेला आम्हाला कम्प्लिटली 4 तास लागले होते मुखदर्शनासाठी. तर विचार करा, प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पादुकांचं दर्शन घेण्यासाठी माऊलींचं किती टाईम लागत असेल. फायनली 4 तासानंतर आमचं 4 म्हणजे 5 तास म्हटलं तरी कमीच आमचं दर्शन झालं होतं. सारखी धक्काबुक्की चालू होती, पण काय करणार. आणि त्यानंतर आम्ही गेलो, लहान पोरांना तिथे खेळणे दिसली. मग आमच्या दुर्वा काय तिथं बावरलीच होती, हा बॉल नको तो बॉल पाहिजे, ते नको हे पाहिजे. हे आमच्यात त्याने जाम चिडचिड करत होती तिच्यावर, कारण ती सारखी खेळणी मागत होती. आणि आमच्यासोबतच्या 2-3 लेडीज हरवल्या पण होत्या. आणि मग तसंच करता आम्ही पोचलो रूमवर. मी तर डायरेक्ट झोपून घेतलं होतं आणि मी डायरेक्ट संध्याकाळच्या जेवणासाठीच उठले होते. इथं मस्त जेवणाची तयारी चालू होती आमच्या मंडळीची. बायका सगळ्या स्वयंपाकाला लागलं होतं, तरी पण मी झोपलेलीच होते. आणि त्यानंतर हरिपाठासाठी लहान पोरांना तयार करायला घेतलं होतं आणि तेव्हा पण मी झोपलेलीच होते. लोक तयारी करतात आणि मी झोपा काढते. मला बघून माझ्यासोबतचे जे लेडीज होत्या त्यांना पण झोप येत होती, त्या पण आळस येत होत्या. एवढा वेळ मी झोपत होती, काय माहिती का, मला नुसती झोप यायची. त्यासाठी कंटिन्युअसली झोपूनच राहावं. हरिपाठ चालू होता, मी एक बाजूला उभी होते. मी सगळं रेकॉर्ड केल्यानंतर मला ना झोप येत होती. म्हणजे पहाटे पण जेव्हा हरिपाठ चालू असतो माझ्या कानाजवळ साऊंड लावायचे, मला ऐकायला यायचं, तरी पण मी झोपायची. मला झोपच आवडत नव्हते. आणि ह्या सिनियर सिटिझन्समध्ये एवढा उत्साह होता ना, एवढे भारी ते लोक करत होते ना, एवढी एनर्जी होती ना. ते लोक जेवढा वेळ त्यांचा हरिपाठ चालायचा ना तेवढा वेळ ते लोक अशीच एनर्जी होती त्यांच्यामध्ये, अजिबात थकत नव्हते. आणि मी त्यांना बघून थकत होते. जे तुम्हीच विचार करा, तर ते सिनियर सिटिझन्स आहेत की मी, हा विचारसारखा माझ्या डोक्यात येत होता. आणि मला कोणी जर विचारलं ना की तू का नाही आमच्या हरिपाठाला येत, किंवा तुला का नाही असं वाटतं की आपण हरिपाठाला जावं वगैरे,
माझ्या डोक्यात एकच होतं की मी माझ्या आईबापाकडे आले आणि ते माहेरासाठी आले, मी माहेर खाणार आहे. बस मी हाच विचार करत होते, बाकी माझ्या डोक्यात काही नव्हतं. आणि खरंच मी जेवढं माझ्या डेली लाईफमध्ये काम करते त्यापेक्षा मी या पंढरपुरात गेलेल्या माझ्या 8 दिवसांमध्ये मी इतका आराम केला ना, कारण तिथे नेटवर्क नव्हता. त्यामुळे मी कोणाला त्रास देऊ शकत नाही, कोणी मला त्रास देऊ शकत नाही. खायची झोपायची फुल मज्जा. मला म्हणजे आत्ता साधं पाणी पण आणून द्यायची आणि सगळेजण मस्त आंघोळीला नदीवर जात होते, पुंडलिकाची भेट घेत होते आणि मी तिथल्या वॉशरूममध्ये आंघोळ करायची. का तर मी लेट उठायचे आणि लेट उठल्यानंतर नदीवर जाऊ शकत नाही. या दोघांची जुगलबंदी बघा. भाई यांचे एज असेल 50+, पण काय भारी. आणि ह्या म्हातारी आजी पण बघू शकतो तुम्ही, फुल मज्जा करत होते, फुल नाचत काय होते, फुल धमाल करत होता. हे लोक तर खरं आयुष्यात हे लोकच जगतात या 8 दिवसांमध्ये. खरं खूप एन्जॉय करतात ते, खूप अनलिमिटेड फुल नाचतात काय. आणि मी फक्त त्या लोकांना बघत होते. का तर मला काहीच येत नाही त्यातलं. म्हणजे मी वारीला जाते, मी वारी चुकवत नाही, आषाढी करते, मी दोन्हीला जाते. पण अजूनही माझा हरिपाठ पाठ झाला आणि आय थिंक मी आजीच्या एजची झाले ना की माझा हरिपाठ पाठ होईल, मला असं वाटतं. पण माझ्यासोबतचे पण काही पोरं होते जे माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठे असते, त्या पोरांनासुद्धा हरिपाठ येत होता आणि मला त्यातलं काहीच येत नव्हतं. इथे 2 चिमुकले आहेत लहान पोरं, त्यांना पण हरिपाठ छान येत होता. आणि त्यानंतर या बायका ज्या जशा नाचल्या आहेत, कसा हरिपाठ करत होत्या, त्याच्या व्हिडिओ बघत होत्या. का स्वतःच नाचल्या, स्वतःनेच एन्जॉय केला. आता ज्या लोकांनी व्हिडिओ काढलेत ना त्या व्हिडिओ बघत होत्या. अशा प्रकारे आमच्या दिवसाचं झालं एंड. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.